वर्सोवा विकास मंचाचे संस्थापक डॉक्टर संजय पांडे यांच्या युवतीसाठी सुरू केलेल्या तू दुर्गा बन अभियानाला जोगेश्वरी पश्चिममधील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये झाली आहे सुरुवात। या अभियानाचे उद्घाटन कुस्तीपटू सुवर्णपदक विजेते मुंबई पोलीस उपायुक्त नरसिंह यादव यांच्या हस्ते संपन्न झाले। रायगड मिलिटरी स्कूलचे चेअरमन राजीव घरत यांनी यावेळी तू दुर्गा बन अभियानाचे कौतुक करत हे अभियान आमच्या शाळेमधून सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करत हे अभियान मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरात पसरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर पाहूयात काय म्हणाले रायगड मिलिटरी स्कूलचे चेअरमन राजीव घरत। आज आपल्या शाळेमध्ये तू नवदुर्गा बन अभियान सुरू होते। महिलांचे सशक्तीकरण आणि सक्षमीकरण सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रमात आयोजित करतात। आज रायगड मिलिटरी स्कूलने संजय पांडेजी यांनी इकडे प्रोग्राम ठेवला होता महिला सशक्तीकरणाचा। त्यासाठी हा प्रोग्राम जो ठेवला आहे त्यासाठी सपोर्टसाठी आमची जागा आणि सगळे निःशुल्क दिलं होतं। असे प्रोग्राम मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये होण्याची गरज आहे। आज पुणे नंतर मुंबईमध्ये जे बलात्कार हे सगळे होत आहे आणि त्या कुठेतरी थांबायला पाहिजे। शासन प्रयत्न करते हे सगळं थांबण्यासाठी, परंतु प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला त्याची गरज आहे की प्रत्येक कुटुंबातल्या मुलांना सशक्त करणं जरुरीचं आहे। सेल्फ डिफेन्स शिकणं गरजेचं आहे की हा सेल्फ डिफेन्स केल्यानंतर ते कुठेही गेले तरी एखाद्या कोण अंगावर आले त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती त्यांची निर्माण होईल आणि हे चांगलं काम संजय पांडेजी करत आहेत, तर त्यांना आम्हाला सपोर्ट केला। किती फायदा होईल या अशा सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि आजचे म्हणजे मुंबई शहर असतील किंवा महाराष्ट्रातील किती ठिकाणी काय संदेश तुम्ही एक चेअरमन आहात? किती फायदा होईल प्रयत्न करणं जरुरीचं आहे। फायदा होईल म्हणून प्रयत्न करणं पाहिजे असं नाही, पण प्रयत्न केल्यानंतर त्याचं यश पुढे मिळणारच आहे। आज नाही तर पुढे त्याचं संपूर्ण यश महाराष्ट्राला मिळणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सशक्त होईल आणि मुलींना कुठेही रात्री अपराधी फिरता येईल। रायगड मिलिटरी स्कूलचे चेअरमन आहेत, चेअरमन या नात्याने इतर सामाजिक संस्था असतील, इतर संस्था असतील, त्यांना कशा प्रकारे संदेश द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मी रायगड मिलिटरी स्कूल संस्थेच्या मार्फत आणि शाळेच्या मार्फत संदेश देतो की हा जो प्रयोजन यांनी केलं आहे संजय पांडेजी, त्यांना सगळ्यांनी मिळून सपोर्ट करायला पाहिजे आणि प्रत्येक शाळेत असं प्रयोजन व्हायला पाहिजे आणि संजय पांडेजी त्यांना संपूर्ण सपोर्ट करतील। तर त्यांना तुम्ही जितकं प्रयत्न करता येईल त्या प्रत्येक शाळेत झाला तर याचा फायदा मुंबईमध्ये सगळ्यांना होईल आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यांना विचारलं तर ते पुढे यायला तयार आहे। आपल्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्याच्या पालकांना या माध्यमातून काय संदेश द्याल? पालकांना आम्ही ऑलरेडी आमच्याकडे जुडो आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु हा प्रकल्प वेगळा आहे आणि ह्या प्रकारचं आमच्या पालकांबरोबर आमचं बोलणं पण झालेलं आहे याच्याबद्दल आणि पालक पण अप्रोच झाले आहेत आम्हाला आणि ते आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये पण चालू केलेलं आहे आणि शाळा पण चालू करेल आणि त्यामुळे प्रत्येक मुलींना स्ट्रॉंग होता येईल की आयुष्यामध्ये पुढे त्याचा फायदा होईल त्यांना। कार्यक्रम हुआ सेल्फ डिफेंस श्री संजय पांडे जी ने ये ऑर्गेनाइज किया है तू दुर्गा बन अभियान। इससे हमें ये सीखने को मिलता है कि पढ़ाई तो हमें बहुत लोग करा रहे हैं बट हमसे रक्षा करने कैसे रक्षा करें वो कोई नहीं बता रहा है। तो वो इन्होंने ऑर्गेनाइज किया ये, तो हम लड़कियों के लिए, हमारे आजू बाजू की लड़कियों के लिए, सारी लड़कियों के लिए बहुत अच्छा है। हमने सीखा है कि कैसे हम लड़कों से बच सकते हैं, तो इसलिए इस चीज़ का मैं फ़ायदा उठाऊंगी। मैं चाहती हूँ सारी लड़कियाँ फ़ायदा उठाएं और सब अपने आप को बचाएं लड़कों से। इस कार्य के लिए आपके परिवार ने आपको कैसे प्रोत्साहित किया, उसके बारे में क्या कहेंगे? उन्होंने बोला कि आजकल के लड़के लोग बहुत देखो आते हैं रास्ते में बोलते रहते हैं या फिर हाथ टच करते हैं या कुछ भी करते हैं, तो उनको चुप नहीं रहना है। आप एक बार चुप हो ठीक है, 2 बार 3 बार नहीं। अगर वो आपको गलत तरीके से छू रहे हैं या टच कर रहे हैं तो आपको उनको बचाना है। इसलिए मेरे घर वालों ने बोला कि आपको सीखना जरूरी है, तो इसलिए हम उसका फायदा उठा रहे हैं कि हमें फिर सीखने को मिल रहा है। मॅडम काय सांगा कशा प्रकारचा अनुभव होता? जय श्रीराम। ओशिवरा जिल्हा माननीय संजय पांडेजी यांच्यातर्फेने सेल्फ डिफेन्स
कार्यक्रम ठेवला आहे यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं, याचा लाभ घ्यावा. आपल्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी प्रशिक्षणात यावं, शिकावं, कसं आपली रक्षा करायची ह्याच्यात शिकवलं जाणार आहे. आणि आता जो कार्यक्रम ठेवला त्याच्यात आम्हाला 3-4 स्टेप शिकवले. खूप छान होतं आणि खूपच म्हणजे आहे म्हणून करायचं आहे की आपली सुरक्षा होईल. आपण रात्रीचं कधी बाहेर जातो, एकटं येतो करतो. सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यात जास्तीत जास्त दुर्गा वहिनींनी ह्याच्यात यावं. जय श्रीराम. अनुभव खूप छान होता आणि तुम्ही पण येऊन ह्यांचा अनुभव घ्यावा. जय श्रीराम. काय सांगा मॅडम, कसा होता काय आजचा सांगाल, एक महिलांना काय संदेश द्याल यामधून आज तुम्ही पाहिला अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि या काळामध्ये महिलांना याचा लाभ मिळणार आहे? नमस्कार. आज तू दुर्गा बन या कार्यक्रमाअंतर्गत आज जे काही कार्यक्रम आयोजन केलेलं आहे श्री संजय पांडेजी यांनी, याचा लाभ प्रत्येक महिलेने घ्यावा असं आम्हाला वाटतं. प्रत्येक घरात एक दुर्गा तयार व्हावी, जेणेकरून येणाऱ्या काळात जे काही घडत आहे ते घडू नये याच्यासाठी त्याने प्रत्येकीने तयार व्हावं. याच्यासाठी हे जे काही कार्यक्रम आपण राबवले आहेत त्याचा प्रत्येकीने लाभ घ्यावा एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद.